नवीन वर्ष सुरू व्हायला 10 दिवस बाकी आहेत आणि बोर्ड एक्झामसाठी 40 ते 50 दिवस. खरं तर आपण नवीन वर्षासाठी नवीन रिझॉल्युशन्स बनवतो, पण आजचा दिवस रिझॉल्युशन बनवण्यासाठी नाही आहे. आजचा दिवस आहे क्लॅरिटी घेण्यासाठी. आपण कितपत अभ्यास केलेला आहे, काय काय आपलं झालेलं आहे, काय करायचं बाकी आहे, याचा एक रियालिटी चेक पण तर घेतला पाहिजे ना. खरं तर आता मी जे सांगेन ते करशील का? एक कोरा कागद घे आणि त्यावर खरीखुरी जी तुझी बोर्ड एक्झामची तयारी आहे तर ती लिहून काढायची आहे. म्हणजेच सगळे सब्जेक्ट्स एका ठिकाणी लिहू शकतो आपण आणि त्याच्या बाजूला किती सिलेबस बाकी आहे हे खरं लिहायचं आहे. आता कधी कधी असं होऊ शकतं की एखादा विषय आहे ज्याचे फक्त 2च चॅप्टर्स झाले आहेत, असू देत ना, पण जितकं काही झालं आहे ते सगळं तुला लिहून काढायचं आहे. म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल तू या ठिकाणी लिहिलं असशील मराठी आणि त्याचे 2च चॅप्टर्स झाले आहेत, तर ते 2 चॅप्टर्स 2 आकडा असं समोर लिहायचं आहे. यावरून तुला हे कळेल की नक्की अजून किती सिलेबस बाकी आहे, किती अभ्यास करायचा बाकी आहे आणि किती अभ्यास झालेला आहे. यावरून कॉन्फिडन्ससुद्धा वाढू शकतो. आणि मग दुसरी स्टेप करायची आहे ती म्हणजे चॅप्टर वाईज सॉर्टिंग करायचं आहे. म्हणजेच आता प्रत्येक सब्जेक्टसाठी एक वेगळं पान आपण बनवू शकतो. त्याच्यामध्ये हे लिहायचं आहे की सगळ्यात हाय वेटेज चॅप्टर कुठले आहेत, मीडियम वेटेज कुठली आहेत आणि लो वेटेज कुठली आहेत. जर तुला हे माहिती नसेल तर त्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओज अपलोड केले आहेत, ते पण नक्की चेकआउट करू शकता. आता याच्यामध्ये असं पण असेल की काही चॅप्टर्स आहेत ज्याचा तुमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे, मग अर्थातच ते चॅप्टर्स जे आहेत ते तुम्ही याच्यामधून एक्सक्ल्यूड करू शकता. त्यासोबतच असे काही चॅप्टर्स आहेत की ज्यांचं वेटेज खूप जास्त आहे पण तुम्ही अजून त्या चॅप्टर्सचा अभ्यास नाही केला, तर त्यांना आता टॉप प्रायोरिटीवरती ठेवायचं आहे. कारण याच्यातून वारंवार प्रश्न विचारले जातात, स्कोरिंग आहेत, वेटेज जास्त आहे आणि त्यामुळे हे चॅप्टर्स आधी करायचे आहेत. आता असे काही चॅप्टर्स असतील की जे आपल्याला अर्धवट येतात, म्हणजेच त्याच्यामधल्या काही कॉन्सेप्ट्स येतात तर काही कॉन्सेप्ट्स येत नाहीत. मग आता जे येत नाही ते आधी करायचं आहे आणि हे चॅप्टर्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर शेवटचे असे काही चॅप्टर्स आहेत जे अजिबातच कधी नाही केलेले आहेत, त्यांचं वेटेजही म्हणावं तितकं नाही आहे आणि ते असे आहेत की अजूनही तुम्ही त्या चॅप्टर्सला हातही नाही लावला आहे. तर अशा चॅप्टर्सबद्दल काय करायचं आहे, त्याचे फक्त PYQs करायचे आहेत. म्हणजेच काय की आत्तापर्यंत बोर्डात त्या चॅप्टरमधून जेवढे काही प्रश्न आले असतील तेवढेच करायचे आहेत. अर्थात वेटेज कमी असल्यामुळे खूप प्रश्न तुम्हाला नाही पाहायला मिळणार. सो जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तेवढे केले तरी पण पुरेसं असेल. त्यानंतर स्टेप 3 आहे ती म्हणजे तुम्हाला प्रॉपर रिसोर्सेस निवडायचे आहेत. आत्तापर्यंत तुम्ही अनेक रिसोर्सेस बदलले असतील. कोणी डायजेस्ट वापरत असेल, कोणी काय वेगळं वापरत आहे, कोणी XYZ यूट्यूब चॅनल फॉलो करत आहे किंवा खूप सारे रिसोर्सेस तुमच्याकडे आहेत. आत्ता मात्र तुमच्याकडे इतका वेळ नाही आहे की तुम्ही हे सगळे एक्सपेरिमेंट्स करत बसाल. मग आत्ता करायचं काय आहे, फक्त आणि फक्त टेक्स्टबुकवरती फोकस करायचं आहे. एखादं रेफरन्स बुक घेऊ शकता, मग ते नवनीतचं असेल किंवा टार्गेटचं असेल, जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घेऊ शकता. ट्रस्ट मी, दोघांमध्ये पण कॉन्टेंट सेम असतं. तुम्ही कुठलंही रेफरन्स बुक घेतलं तरी पण काहीच फरक पडणार नाही आहे, कारण अल्टिमेटली दोघांमध्ये पुस्तकामधलंच कॉन्टेंट असतं. त्यामुळे टेक्स्टबुक हेच तुमची मेन प्रायोरिटी असली पाहिजे आणि त्यासोबत एखादं कुठलंही रेफरन्स बुक आणि तिसरा सोर्स असला पाहिजे, तो म्हणजे PYQs. तुम्हाला जर माहिती असेल तर आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी PYQsची सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये रोज आपण मॅथ्सचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत तर ते बघत असतो आणि त्यासोबतच तुम्हाला काही अपलोडेड व्हिडिओज पण बघायला मिळतात इतर विषयांचे. त्यानंतर चौथी स्टेप आहे ती म्हणजे तुम्हाला अभ्यासाचे स्लॉट फायनलाइज करायचे आहेत. म्हणजेच काय, अर्थात परफेक्ट टाईम टेबल बनवण्याची गरज नाही आहे. म्हणजे आपण काय करतो की 2 ते 3 हा अभ्यास करायचा आहे, 3 ते 4 असं करायचं आहे, पण त्यातला एखादा जरी तास मिस झाला तरी पुढचं सगळं शेड्यूल बिघडतं आणि मग ते फॉलो पण नाही केलं जात. त्यामुळे बेस्ट आहे की तुम्हाला स्लॉट्स निवडायचे आहेत की मला मॉर्निंग स्लॉटमध्ये मॅथ्स करायचं आहे, आफ्टरनूनमध्ये बायोलॉजी करायचं आहे, इव्हनिंगमध्ये असा एखादा कुठला तरी वेगळा सब्जेक्ट करायचा आहे. असे स्लॉट्स जर तुम्ही निवडले तर भलेही चुकून तुमचा एखादा तास वाया गेला तरी पण त्या स्लॉटमध्ये तुम्ही कधी पण तो राहिलेला अभ्यास पूर्ण करू शकता आणि मग रिग्रेटही येणार नाही आणि तुम्हाला फ्रीडमसुद्धा मिळेल की त्या 3 ते 4 तासांच्या स्लॉट्समध्ये तुम्हाला कधीही तो अभ्यास पूर्ण करायचा आहे. आणि त्यामुळे प्रेशर न घेता तुम्ही आरामात तुमचे टास्क जे आहेत तर ते कंप्लीट करू शकता. पण अर्थातच यामध्ये तुम्ही किती स्ट्रॉंग आहात, तुमची विल पॉवर किती स्ट्रॉंग आहे ती पाहायला मिळते. म्हणजेच जी काही टास्क लिस्ट तुमची असेल ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला झोपायचं नाही आहे.
ॲटलिस्ट हे जरी तुम्ही ठरवलं ना स्वतःशी पक्क, तर नक्कीच तुमचे ते सगळे गोल्स त्याच दिवशी पूर्ण होतील आणि दुसऱ्या दिवशी उलटं तुम्हाला अजून जास्त अभ्यास करण्याची ऊर्जा मिळेल. त्यानंतर 5वी स्टेप आहे ती म्हणजे हीच की तुम्हाला आता तुम्ही अभ्यास कोणत्या विषयाचा करायचा हे तर ठरवलं, पण त्यामध्ये काय करायचं आहे. कारण गोल स्पेसिफिक नसेल तर अर्थातच तो पूर्ण होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. मग आता तुम्हाला ते स्पेसिफाय करायचं आहे की त्या स्लॉटमध्ये त्या विषयामधला कोणता चॅप्टर मला करायचा आहे किंवा कशाची रिव्हिजन करायची आहे, कुठले प्रश्न सॉल्व करायचे आहेत, एखादा व्हिडिओ किंवा लेक्चर पाहायचं असेल तर ते कुठलं पाहायचं आहे, हे सगळं स्पेसिफाय करायचं आहे. सो दॅट डिस्ट्रॅक्शन आणि कन्फ्युजन दोन्ही कमी होईल आणि आपण फक्त आणि फक्त आपल्या गोलवरती फोकस करू शकू. आता डिस्ट्रॅक्शनबद्दल बोलतोच आहोत तर 6वी स्टेप आपण तीच ठेवूयात. खरं तर नो डाऊट की आपण जो काही अभ्यास करणार आहोत तो मोस्टली यूट्यूबवरून करतो किंवा इतर काही ऑनलाईन रिसोर्सेसवरून करतो. पण मला खरं सांगा, आपण फक्त अभ्यासच करतो का? तर नाही, त्यासोबतच इतर बरेचसे डिस्ट्रॅक्शन्स पण असतात. आता मग हे तुमच्यावरती आहे की तुमच्यासाठी ते डिस्ट्रॅक्शन्स महत्त्वाचे आहेत की तुमचे 12वीचे मार्क. मला एक सांगा, हे ज्या काही गोष्टी तुम्ही पाहणार आहात यूट्यूबवरती अपार्ट फ्रॉम तुमचा अभ्यास, त्या पुढच्या वर्षी पुढच्या महिन्याने तिथेच राहणार आहेत. पण तुमची बोर्डाची परीक्षा जी पुन्हा येणार नाही आहे, तुम्हाला ती याच महिन्यात किंवा येणाऱ्या महिन्यातच द्यायची आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? बोर्डाची परीक्षा. आणि त्यामुळे त्याला तुम्हाला टॉप प्रायोरिटीवरती ठेवायचं आहे. त्यामुळे आधी आपण परीक्षा देऊयात आणि मग बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही नंतर कधीही पाहूच शकता. 7वी स्टेप आहे ती म्हणजे हेल्थ आणि ब्रेन सेटअप करणं. म्हणजेच काय की जरी तुम्ही खूप अभ्यास करत असला पण तुम्ही झोपच घेत नाही आहात, तर तो अभ्यास तसंही तुमच्या ब्रेनमध्ये रजिस्टर नाही होणार आहे. मग काय उपयोग अभ्यास करून? त्यामुळेच तुम्हाला एक प्रॉपर प्लॅन ठरवायचा आहे आणि तुमच्या हेल्थकडे पण लक्ष द्यायचं आहे, तुमच्या झोपेकडे पण लक्ष द्यायचं आहे आणि मग तुमचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने करता येईल. तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 7 स्टेप्स पाहिलेल्या आहेत ज्या की तुम्हाला बोर्ड एक्झामच्या आधी फॉलो करायच्या आहेत. खरं तर नवीन वर्ष जेव्हा तुम्ही सुरू कराल ना, तेव्हा ते याच पद्धतीने सुरू करायचं आहे की आता डिस्ट्रॅक्शन नाही तर अभ्यासावरती फोकस करायचा आहे. आत्तापर्यंत तुम्ही जर काही वेळ वाया घालवला असाल आणि त्याबद्दल जर तुम्हाला काही रिग्रेट वाटत असेल ना, तर ते सोडून द्या. कारण नवीन वर्षामध्ये आपण नवीन गोष्टी करूयात आणि नवीन पद्धतीने अभ्यास करूयात. त्यामुळे आता तुम्हाला स्वतःसाठी एक छान प्लॅन बनवायचा आहे आणि नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायची आहे आणि अभ्यासाला पुन्हा एकदा नव्याने रिस्टार्ट करायचं आहे. ऑल दी बेस्ट.